नमस्कार. प्राईम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रांत मायमोगाचो येवकार. हांव संदीप पिळगांवकार. सुरवेक मुखेल खबरो. मंत्रिमंडळाचे बसकेत महत्वाचे निर्णय. 31 ऑगस्टाक पावसाळ्यातले विधानसभा अधिवेशन. सांगले सीएम प्रमोद सावंतान. इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी ऑथॉरिटी आणि वीज खात्यान घेवची जॉईंट पब्लिक हियरिंग आणि घालचो वीज बिलांचो प्रश्न जाग्यार. भाषणां ठोकचे परस जाणा जावन घे लोकांच्यो अडचणी. विरेश बोरकाराचो सुदीन ढवळीकाराक सल्लो. भुरग्यांक दाण्यांनी मारले. राहुल गांधीक जखमी केलो म्हण काँग्रेसीचो राजभवनार मोर्चा. राहुल गांधीन नरेंद्र मोदीच्या घरामुखार आंदोलन केले म्हण बीजेपीचो काँग्रेस भवनार निषेध मोर्चा. आणि आता खबरो विस्तारान. गोंय सरकारान फिजिओथेरपिस्ट, मेडिकल इमेजिंग टेक्निशियन, ऑप्टोमेट्रिस्ट आणि इन्थेसिया टेक्निशियनाचो मेरिटा प्रमाण एका वर्साची कंत्राटी काळात नेमणूक केल्या. 31 ऑगस्टाक पावसाळ्यातले विधानसभा अधिवेशन घेवपाचो निर्णय घेतला. सीएम प्रमोद सावंतान सांगले. Engagement of the physiotherapist, medical imaging technician, optometrist, anesthesia technicians on the merit basis directly tenure of the 1 year. हे सगळे जे गोवा मेडिकल कॉलेजींतल्यान फिजिओथेरपी आनी हातूंतल्यान कॉलेजींतल्यान जे पास आउट जाल्ले तांकां एका वर्सा खातीर मेरिट बेसिसचेर सगळ्या जाणांक अपॉयंट केल्ले आसा. गोवा मेडिकल कॉलेज एंड DHS. Totally post 22 seats. Proposal for the revision of the remuneration of the consultant engaged in the contract basis in the Department of the Cardiology, CCTVS, Cardiac Anesthesia, Goa Medical College, Bambolim. तांची सॅलरी जी आहा पळय न्हू ती रिवायज करपाक घेतलेली आसा सगळ्या जाणांची अकॉर्डिंग टू देअर सिनियरिटी बेसीस. कार्डियोलॉजी युनिटांतली. Filling of the 2 posts of the tutor cum demonstrator in the Department of the Pharmacology, Bambolim, Goa on the contract basis in Goa Medical College. ST समुदायाक OTS येवजण मेळपाक उण्या काळांतराचे रीण दितले. फकत प्रिन्सिपल रक्कम फारीक करची पडटली. सीएमान मंत्रिमंडळाचो निर्णय सांगलो. Proposal of the settlement of the OTS scheme in the interest waiver for the Ashray Aadhar scheme in the Goa State Scheduled Tribal Finance and Development Corporation. EST कॉर्पोरेशनातली फाटली लोन्स आशिल्ले तांकां वेवर दिला आणि वन टाइम सेटलमेंट दिला. ज्या पद्दतीत आमी OBCक दिले त्याच पद्दतीत हांकांय दिला. मोर दॅन जवळपास ऑल टुगेदर 2975 लोक आसा. ट्रायबल भाव आमचे जो एकदर जवळपास हय इंट्रस्ट वेव केला. एक 10-15 वर्सां पयलींची लोन आशिल्ली फॉर द बिजनेसा खातीर घेतलेली. ओके. आणि तातूंतल्यान तांचो इंट्रस्ट वेवर केला आनी प्रिन्सिपल एमावंट तेंच्यांनी दिवपाचो हें म्हणून सांगलेलें आसा. टोटल अकाउंट नंबर ना 175 पीपल 175 लोक. सॉरी. उदक येरादारी DPR तयार करपाक सरकारान कोची मेट्रोक कॉन्ट्रॅक्ट दिला जे 3 म्हयने भितर पुराय जातले. The preparation of the DPR करपाक दिला गोवा वॉटर मास ट्रान्सपोर्ट सिस्टम फॉर थ्रू द कोची मेट्रो रेल लिमिटेड. हेच्या खातीर कोची मेट्रो रेल ह्या कंपनीक ऑलरेडी DPR रेडी करपाक दिला वॉटर ट्रान्सपोर्टेशन पर्पज. ताचे वेगवेगळे रूट स्टडी करतले आनी तेच्या उपरांत ते प्रिपेर करतले. DPR करपाक म्हणटा लेटर ऑफ अवॉर्डेड विथ 9 सप्टेंबर 5.88 crores. टायम फ्रेम ताका म्हाज्या अंदाजान 3 म्हयन्या भितर दिवपाक जाय तेंच्यांनी. असेंब्ली समनिंग केल्या. इट इज ऑन फ्रॉम द 31st of August. जातले कितले दीस मागीर डिसायड जाता न्ही. मुख्यमंत्री प्रमोद सावंतान नीट परीक्षा यशस्वीपणान जाली अशें सांगलें. केंद्र सरकारान परीक्षेचे प्रक्रियेत खूपच पारदर्शकताय दाखयल्या. विद्यार्थ्यांच्या निषेधाचेर प्रतिक्रिया दितना सीएमान ह्या आंदोलना फाटल्यान राजकीय हेत आसा अशें सांगलें. नीट एग्जाम सुरळीत रित्या परत एकदा जाली. ओके. व्यवस्थीत रित्या प्रोसेस ताचो घेवन सुरवात जातली. सगळ्याक खूब ट्रान्सपरंट पद्दतीत
नीट एग्जाम जावपाक जाय अशा पद्दतीचे इन्सिडंट्स परत केन्ना चुकून सुद्दां जावचे न्ही हाजी केंद्र सरकारान दखलूय घेतल्या आनी ऑलरेडी स्टेटमेंटूय केला. वीज खात्यान इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी ऑथॉरिटीन जॉयंट पब्लीक हियरींग घेवचें. तशें केल्ल्यान वीज बिलांनी नेमको कितें घोळ जाला तो लोकांक कळटलो, विरेश बोरकारान सांगला. भाशणां दिवच्या बदला लोकांच्यो अडचणी मुळा कडेन वचोन जाणा जावन घेवचे, विरेशान सुदीन ढवळीकाराक सल्लो दिला. रिव्हिजन जायत आसा तुमचें फ्रॉम 22 तुमी युनिट प्रायस वाडयत रावल्या 22चे 2022 ओके 4.50 आहलो अबाव 400 युनिट ओके 1.60 परत 1.60 2023 परत तुमका 2024 1.75 ओके मागीर 2025 1.90 आणि 26 2.10 मग कॉन्स्टंट तुमची वाढ जाल्या अबाव 400 युनिट जो आसा तो 6.60 आसा. हांगा तुम्ही पळया 5.80 आहलो पयलू, तेजे पयलू 2025 मागीर 5.10 आहलो केन्ना 2024 हांगा तुमकां 4.50 आहलो 2023 आनी 4.50 आहलो 2022. कॉन्स्टंट युनिट रायज आसा, जे स्टार्टिंग जो युनिट आसा तोच वाडयला आनी तुमी अशें म्हणपाक शकना की 400 प्लस युनिटाचो आमी वाडला म्हणून सगळ्याकूच तुमी वाडयला न्ही. इट इज सिंपल. आतां कंज्युमर जो आसा पयलू सद्याक म्हारगाय इतली वाडलेली आसा सगळे जाम पडले तितून तुमी हो रायज केला कॉन्स्टंट रायज केला. वी आर सेईंग वॉट तुमी आतां कॉन्स्टंट रायज केला पळय तो खंयच्या बेजाचेर केला बिकॉज आयज इकॉनॉमीक जो ग्रोथ आसा तो लोकांचो ग्रोथ जावंकूच ना. आतां तो फार्मर हो शेतकार आमचो नेवरेचो शेतकार तो कसो पे करतलो. तुम्ही ताका आतां बिल कितले येयला तुका लेटेस्टान 3645 येयला. प्रत्येक बिल तुका इन्क्रीज जावन येयला फ्रॉम 2000 टू हे जाला सगळे 4000 फ्रॉम 4000 तुका वाडला. आतां हो एग्जाम्पल घेया तुमी हो 1452 हे आतां बिल कोणाचें अंतर्गत वाज ओके हे आमचे खंय नेवरा ओके 1452 ताका बिल खंय येयला 8811. इमेजिन न्हू इतले रायज जाता फ्रॉम 1000 इट इज गोइंग टू ऑलमोस्ट 9000. भरमसाठ बिलां येयल्ल्या सांत आंद्रेच्या लोकांनी त्यांचो आमदार विरेश बोरकाराक वचून गाराणे घातले. लोकांक कशाक कशी बिलां येयल्यात. युनिट वाडीचे स्पश्टीकरण वीज अधिकारी दितात पण मुळात म्हारगायेच्या काळात बिलां वाडत चालल्यात हो फॅक्ट सरकारान मानून घेत थाकाय दिवपाक जाय. विरेशान नेमकें हेच चीफ इंजिनियराक सांगलें. लोकांनी मागलेल्या प्रमाणे रिडक्शन जालेंच ना. सध्या तरी लोकांची बिलां वीज खात्यात रेक्टिफाय करपाक व्हरून दिल्यात. ऐकात विरेशाक. पयलो प्रश्न जो आमी विचारलो की कशा रितीन ही बिलां वाडटा. आतां ताका खुबशे त्यांचो क्लियरिफिकेशन खुबशे आसा डिफरंट क्लियरिफिकेशन तेंच्यांनी दिले आनी तितून आमकां जाणून येयलें की जॉयंट इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी ऑथॉरिटी जी आसा तेंच्या थ्रू जी बिलांची वाड आसा ती बिलांची वाड दिसून येता. 2022 ते 2026 पर्यंत कितल्याशा प्रमाणात बिलांची वाड जाल्ली आसा, बिल हायक जाल्लें आसा आनी आमी तांकां तोच डिमांड घातलो की ही बिल जी हायक जाला म्हणल्यार तुमी कंज्युमरांक पळोवंक ना. ते म्हणटा की खुबसो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जाल्लें आसा जावं बाकीचे खुबसो तेंचो फॅसिलिटीज प्रोवायड करपाचो जाला आनी थ्रू द इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आनी कंज्युमर हेंकां दोगांकूय हियरींग घेवन हे जो GRMC आसा तेंचे थ्रू हे जाता म्हणून. आतां आमी तांकां डिमांड केल्लो आसा की जॉयंट रेग्युलेटरी ऑथॉरिटी आसा इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट तेंच्या थ्रू हेजी हियरींग जावची आनी तेंच्यांनी आमकां एश्योर केलें आसा की ते जो डिमांड आसा आमचो डिमांड जो आसा तो फुडें करतले. पब्लीक हियरींग घेवची जे करून पब्लीक हियरिंगाक लोकांचे कितले प्रश्न आसा ते जाणून घेवपाक शकतले. कारण कितलेशे जाण आमकां कंज्युमर जे आसा ते आमकां येवन मेळटा आनी आमकां मेळोन ते खुबशे आपणाचे प्रश्न जे आसा ते सांगता. कित्याक थोड्यांक 1000तल्यान 8000 पासून बिल येयल्लें आसा ही आमकां दिसून येता आनी डिफरंट कंज्युमरांचो डिफरंट बिलिंग पॅटर्न आसा. आयच्या दिसा आमी तांकां वचून सांगलां की तुमचे जाता इतल्या बेगीन एक पब्लीक हियरींग घेवची तितून लोकांक आपोवचे आनी जो हायक जाल्लो आसा डिपार्टमेंटाचे थ्रू मिनिस्टरानूय हेजेर दखल घेवपाची गरज आसा. सुदीन ढवळीकर थंय भाशणां दिली म्हूण जायना. हांगा लोकांची समस्या आसा ती जाणून घेवपाची गरज आसा
आनी सुदीन ढवळेकाराकूय आमी लेटर बरयतले, कित्याक तो तेणेन हे अंडरस्टँड जावपाची गरज आसा, ते रिडक्शन करतले. आयज खूब जाणांक तेंच्यांनी म्हटलें ते मायनस हाडटले, ते जावना अजून पर्यंत रिडक्शन करूंक ना. सो तेका लागून आयज आमी हांगा येयल्या आनी तेंकां आमी क्लियर डिमांड केल्लो आसा. आनी दुसरें म्हटल्यार सानंद्र मतदारसंघाची आमची ज्या लोकांनी म्हाका बिलां सबमीट केल्ली, ती बिलांय सबमीट केल्ली आसा आनी ती रेक्टिफाय करपाक तेंकां सांगलां. कित्याक ते म्हणटा कितें इश्यू आसपाक शकता, पण आमकां खबर ना, कित्याक ते इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट कॅन अंडरस्टँड एक्झॅक्टली वॉट इज द इश्यू, त्या हेजेर कितें इश्यू आसा तो. दिल्ली आंदोलन करपी निश्पाप भुरग्यांचेर पुलिसांनी केल्ल्या लाठीमाराचो निशेध करपाक काँग्रेसीन सोमारा राज्यपाल भवनाचेर मोर्चा व्हेलो. जाल्यार राहुल गांधीन नरेंद्र मोदीच्या घरा मुखार आंदोलन केलें म्हणून त्याचो निशेध करपी आंदोलन आयज बीजेपीन केलें. अरे लॉस ना हलोले सगळे लॉस नाले, तेंगे भुरगीं पाड कोण नाही. भुरगीं जीव दिन मोत्ताय, त्या प्रधानाक काड म्हळ्यार तेंका जायना. कोण प्रोटेस्ट कोताय तेंकाय प्रोटेस्ट करू दिले. आयज आमी गेले, आमगे रायट, कित्याक तुमकां आमचे बोले नाही. डेफिनेटली आमी तुमचे बोले येतले. हे खूब बोले, हे आम सुस्ता आहाय, ते देख ना तेंका दादली जण बायलां हातलायताय. नेक्स्ट म्हणल्यार बायलां आहाय तेंगे पुलीस फोर्स पासून ना सारको. लॉस तेंका शेमोन सरकार करता मरे तुम्ही सोडून चोरियन सरकार करता त्यांना काय मारायचो. आणि आता पब्लिक मिळून स्वतः कायद्याक लागून बायलांचेर अत्याचार केला, आता भुरग्यांक मारता. कसं रे सरकार, कोणाक जाऊ? अशिक्षित सरकार, अशिक्षित मनशाक थंय बसायला म्हणून हे सगळे चाललेले आसा. न्याय ना, सिस्टम ना. आयज आमी हांगा लेडीज आहा, हेंच्याकडे लेडीज ना. नीट पेपर लीक प्रकरणात 20 विद्यार्थ्यांनी केल्ल्या आत्महत्यांक घेऊन सीजेपीच्या बॅनरातळा भारतभरच्या विद्यार्थ्यांनी दिल्ली आंदोलन चलयलां. 20 तारखेक आदी ठरयल्ल्या प्रमाण पार्लमेंटाचेर मोर्चा व्हेलो, पूण पुलिसांनी ते आदींच तो आडयलो आनी विद्यार्थ्यांचेर बेछूट लाठीचार्ज केलो. भुरगीं खंयचे पार्टीची कार्यकर्ती न्हू, ती मेल्ल्यांक न्याय मागपाक वयतात हें मतीन घेनासतना पुलिसांनी गुन्यांवकारांक दिवचे तशें ट्रिटमेंट दिलें. उपरांत राहुल गांधीन प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या घराभायर आंदोलन सुरू केलें. पुलिसांनी ताका डिटेन केलो. गोंयांत काँग्रेस आनी बीजेपी दोनूय पक्षांच्या मोर्चांचो केंद्रबिंदू आसल्यो दिल्लीच्यो ह्यो घडणुको. आयज अकस्मात राजभवनाचेर आयज हो मार्च केलो. तेजें कारण म्हणजे काल गरजे भायर जे स्टुडंट्स देशभरांतले पिसफूल प्रोटेस्ट करताले, त्या सगळ्या भुरग्यांक काल पुलिसांनी लाठीचार्ज केलो आणि तेजेर फॉल्स FIR रजिस्टर करून खूप जाणांक अरेस्ट करून पुलीस सतयतात. आणि त्या खातीर आमचो लिडर, देशाचो लिडर राहुल गांधी, खरगेजी हे सगळे एक जावन प्रायम मिनिस्टराच्या घरा मुखार त्यांनी बसका बांदली. त्यांच्यो बेसिकली 3 डिमांड आशिल्ले आणि ते प्रायम मिनिस्टरा कडेन 3 डिमांड मागताले. पयलो डिमांड त्यांचो आशिल्लो जे आमचे लोकशाहीचे हायेस्ट टेम्पल पार्लमेंटात आमच्या ज्या तरेन 152 धा वर्सांक पेपर लीक जाले, 25 भुरग्यांनी सुसायड केलो, 9 करोड भुरगे अफेक्ट जाले. हांकां न्याय दिवपा खातीर आनी अशें परत घडून जावचें न्ही हाची तोखणाय घेवपाक पार्लमेंटान फूल डिस्कशन ह्या विशयाचेर मागलें. पूण शेमफूल बीजेपी सरकारान आनी पार्लमेंटाच्या स्पिकरान ते अलाव केले ना. ही तांकां लज आसा. नंबर 2, काल ज्या भुरग्यांचेर लाठीचार्ज जालो आनी तांचेर FIR रजिस्टर जाली, त्यांची सगळ्यांची FIR फाटी घेवपाची ही आमची राहुल गांधीची दुसरी मागणी आशिल्ली. आनी तिसरी मागणी HRD मिनिस्टर, हेल्थ एड्युकेशन मिनिस्टर, ज्याच्या मिनिस्ट्रीच्या खाली पेपर लीक जातात आणि ह्या पेपर लीक जावन हजारो भुरगे सफर जातात आणि जे कोण श्रीमंत भुरगे आसात ते 25 लाख दिवन, 30 लाख दिवन, 40 लाख दिवन ते पेपर विकते घेतात एंड एक्झामीक ते पास जातात. आणि बाकीचे जे मेहनत केल्ले भुरगे आसात, जे दिसाक 10 वरां 5 वर्सां भुरगे जे अभ्यास करतात, तांकां कांयच मेळना. आनी हेंकां न्याय दिवपा खातीर कोणे तरी जबाबदारी घेवपाची आनी आमचे HRD मिनिस्टर धर्मेंद्र प्रधान हाणें राजिनामा दिवपाची ही मागणी करपाक जेन्ना आमच्या लिडर राहुल गांधी थंय पावलो, ताका ज्या तरेन पुलिसांनी अरेस्ट केलो, एक लिडर ऑफ ऑपोजिशन देशाचो, आनी ताका
ज्या तरेन तेणी उबारलो तेच्या नाकांतल्यान रगत काडले अशा तरेच्या आमच्या लिडराक अरेस्ट केलो त्याचो निषेध करपाकूय आमी आयज राज्यपाला कडेन वयतालो. जाल्यार बुधवारा बीजेपीन पणजे राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधीच्या नावान निषेध मोर्चा काढलो. प्रियंका गांधी हाय हाय, सोनिया गांधी हाय हायचे नारे बीजेपीवाले दिताले. काँग्रेस भवनावयलो हो मोर्चा पुलिसांनी आडयल्या उपरांत पावसांत रोहन खंवटेन काँग्रेसीक धाडावन काडली. अजून आमचे युवक भडकले नात. जे दिसा आमचे युवा भडकतले काँग्रेस हांगाच्या नाच जातली. पर्यटन मंत्री रोहन खंवटेन शिटकावणी दिली. करूंक सोदता तातूंत आमी हे केन्नाच करूंक दिवचे ना. काँग्रेस पार्टीक आमी सांगूंक सोदता, ह्या काँग्रेस पार्टीक आमी सांगूंक सोदता, तुम्ही जे बाब दाबू नायकाक सांगले कितें एक्शन घेतले तुम्ही पयलीं मिडिया भावांक विचारता तांकां विचारा. 2002च्यान 2014 पर्यंत युपीए गव्हर्नमेंट आसतना कितले लिकेजीस जाले, कितले तरी भंडारा मारली. स्टेट गव्हर्नमेंट काँग्रेसीचे आशिल्ले तांणी जे सगळे केले ताका जबाबदारी काँग्रेसान घेतली काय ना. त्या टायमार जेन्ना तांणी जबाबदारी घेतिल्ली ना तांणी स्वताचे पयले पळोवचें पडटलें. जे इंदिरा गांधी करूंक पावले ना, राजीव गांधी करूंक पावले ना, राहुल गांधीक खबर आसा आपले राजकीय फ्युचर ना. गोंयच्या काँग्रेसीक आणि सेंट्रलच्या काँग्रेसीक आमी क्लियर सांगतात, पयलीं तुम्ही स्वताचे पळोवन घेयात. आमचो प्रधानमंत्री 100% निष्क्रिय आसा, हातूंत जाय ते करपाक एक्शनां घेतिल्ली आसा. युवा सगळे निधी आन्सर करून फुडें लागिल्ले आसा आणि ज्या तरेन आज शॉर्ट टायमार सगळे युवा हांगा आयिल्ले आसा. एक क्लियर संदेश आसा, आमचे युवा भडकू ना आणि तुम्ही भडकून लावू नका. ज्या दिसा आमचे युवा भडकतले काँग्रेस हांगा नाव करतली. युवा शक्ती, युवा शक्ती, काँग्रेस हाय हाय. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हटल्यार आयटकच्या फुडारपणाखाला 17 पंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी त्या वाठारात बीडीओक निवेदन भेटयलें. 7th पे, स्टाफिंग पॅटर्न रिवायज करात, रिटायर्ड जाल्ल्यांक पेन्शन दियात, डेली वेजिसाचेर काम करप्यांक रेग्युलरायज करात, विकर सेक्शन सॅलरी ग्रांट रेग्युलरायज करात. ह्यो कुपत पडलेल्यो मागण्यो चालीक लायात अशें सीएमा कडेन मागलां. पेडणे, म्हापसा, तिसवाडी, दिवचल, सत्तरी आणि दक्षिण गोंयच्या साश्टी आणि मुरगांव ह्या 2 उपविभागा सयत 7 कडल्या ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसरांक निवेदनां दिल्यात. 7वो वेतन आयोग चालीक लायात. विविध सरकारी स्किमींचो लाव दियात. दिसवड्यार काम करपी कर्मचाऱ्यांक नियमीत करात. रिटायर्ड जाल्ल्यांक पेन्शन पगार वेळार दियात अशें ह्या कर्मचाऱ्यांनी मागलां. माविन गुदिनो आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंताक निवेदनां भेटून त्याचो कांयच फायदो जालो ना अशी तिडकय उक्तायल्या. एज पर गव्हर्मेंट आमकां इक्वलंट सॉलर म्हणटा. एज पर गव्हर्मेंट सॉलर इक्वलंट टू द पंचायत स्टाफ. आमी ग्रास रुटाचेर काम करूं सुद्दां कसलें काम करता, सर्वे करता, मागीर सेन्सस करता, बीएलओ ड्युटी करता, ग्रामसभा आमी ऑब्जर्वर म्हणून अटेंड करता. त्या विलेजींनी पंचायती आमकां ऑब्जर्वर म्हणून घालता. आतां परत सेन्ससाचे आनी अशें येता की 2 ड्युटी तांकां गव्हर्मेंट सर्वंट दिता, तरी आसतना पंचायत पळोवची पडटा. पूण पंचायत पळयतले जाल्यार पब्लीक कितें म्हणटा, पंचायतीन स्टाफ ना, खंय गेले. पूण तांकां खबर नासता बाबा तांकां खंय तरी ड्युटी दिल्ली गव्हर्मेंटान दिल्ली आसा. आनी आमी ते सगळ्यो ड्युटी पाळून बी आमकां 7th पे दिवपाचें मातशें खूब अडचण येता. ते कित्याक अडचण येता ती गव्हर्मेंटान मातशी सॉल्व करची. मंत्री आमचो प्रत्येक विधानसभेक सांगता आमकां 7th पे करता म्हणून, आनी तेजें इम्प्लिमेंटेशन तो कांयच करिना. तेजे फायलीचे फुडें कित्याक जायना हें तेणी आतां हें फुडें तेजेर कितें तरी इम्प्लिमेंटेशन बाबतींत कितें डिसिजन घेवचें अशें हांव मागतां. पेडणे बीडीओ कार्यालया मुखार आंदोलन जालें. नाका जाल्ल्या गजालींक मोडपाक सरकारा कडेन पयशे आसात, पूण कितल्योश्योच जबाबदाऱ्यो सांबाळपी पंचायत कर्मचाऱ्यांच्यो मुळाव्यो गरजो सरकार कित्याक जाग्यार घालिना. वर्कलोड वाडला, कर्मचारी आसात इतलेच. देखून स्टाफिंग पॅटर्नाचेर सिरियसली विचार करात. कामगार फुडारी क्रिस्टोफर फॉन्सेकान मागला.
सगळे काम करता, भियल्लो ड्युटी सांबाळटा, ऑडिट सांबाळटा, सगळे स्किमी लागू करता, सगळे गांवचे काम लोकां खातीर संपर्क जोडटा. अशा वेळार पंचायत कामगारांच्यो ज्यो खऱ्यो मागण्यो आसात, जेन्युइन कामगारांच्यो मागण्यो, तो ताबडतोब पास करपाक ह्या सरकाराक कितें कमी आहा? नाना स्किमीचेर पयशे विबाडटात. पंचायत कामगाराचो जो पळय कितें रास्त मागण्यो आहात त्यो दिवपाक कित्याक जायना? दुसरें म्हणल्यार आमी 30 वर्सां फाटीं स्टाफिंग पॅटर्न केल्लो. वेंकटरत्नम कमिटीच्या रिपोर्टान स्टाफिंग पॅटर्न केल्लो. 5 मेंबर पंचायत, 7 मेंबर पंचायत, 9 मेंबर पंचायत, 11 मेंबर पंचायत, वेगळो वेगळो स्टाफ दिवपाक जाय. काम वाडलां, 3 पावटी काम वाडलां, 3-fold इन्क्रीज इन द वर्कलोड, आनी तितलेच कामगार आहात. ह्यो स्टाफिंग पॅटर्नाचेर स्टडी जावपाक जाय. ह्यो आमच्यो मागण्यो. त्याच बरोबर पंचायत कामगारांक पेन्शन मेळटा, जांकां प्रॉव्हिडंट फंड आहा तांकांय पेन्शन मेळटा. पण पंचायत कामगार जर देवादीन जालो जाल्यार त्यांच्या फॅमिलीक पेन्शन मेळना. गव्हर्मेंट एम्प्लॉईज जे कितें बेनिफीट आहा पेन्शनाचे ते पंचायत कामगारांक मेळोंक जाय म्हणून ऑर्डर आहा. जाल्यार पंचायत कामगाराच्या फॅमिलीक पेन्शनाचे फॅमिली पेन्शन कित्याक मेळना? ताचेर ताबडतोब ह्या अधिकाऱ्यांनी, डायरेक्टर ऑफ पंचायत, BDO हेणी इमिडिएटली एक्शन घेवपाक जाय. ऑल गोवा पंचायत वर्कर्स युनियनान केपेंचे BDO कचेरे भायर आंदोलन केलें. 1 जानेवारी 2016 सावन 7व्या वेतन आयोगाची पे स्केल आणि बेनिफीट लागू करात अशें मागपी निवेदनय BDOक भेटयलें. विलेज पंचायत वर्कर्सांचे वेजेस अजूनही इम्प्रूव्ह जावंक ना. 7 पे लागू करतलो म्हणून गोवा गव्हर्मेंटाने एक स्पेसिफिक सर्क्युलर काडिल्ले नोव्हेंबर 2017 आणि त्या सर्क्युलर प्रमाणे निरनिराळे कॉर्पोरेशन्स आणि सेमी गव्हर्मेंट जे आसात ऑर्गनायझेशन त्या सगळ्याक 7 पे लागू केले. जवळजवळ 16 अशा कॉर्पोरेशनाक लागू केले. त्यात IDC आसात, KTC कदंबा ट्रान्सपोर्ट आसात, खादी ग्रामोद्योग भांडार आसात, असे खूपशे आसात. पण अजूनही विलेज पंचायत वर्कर्साक 7 पे लागू करूं ना. त्या खातीर आमी गव्हर्मेंट आणि चीफ मिनिस्टर आणि पंचायत मिनिस्टर हांकां खूबशे मेमोरंडम सबमीट केले आसात. आमी 3 जुलयाक ठरयले की सगळ्या गोंयभर आमी प्रत्येक ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसाकडे वतले आणि 12 ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसाकडे आमी मेमोरंडम सबमीट करतले की 7वो पे कमिशन लागू जावपा जाय. आता 8वो पे कमिशन कॉन्स्टिट्यूट जाल्लेलो आसा. तशेंच 28 जुलैपासून ते 5 ऑगस्टापर्यंत आमी डिमांड्स वीकही ऑब्झर्व करपाचे आसात. गोवा डेअरी दिसाक 80,000 रुपयाचे कोत धरल्यार म्हयन्याक 24 लाख पगाराक वयता. त्याचो डेअरीचेर अर्थीक भार पडटा असो आरोप आदल्या डेअरी अध्यक्षा सयत कांय शेतकाऱ्यांनी केल्लो. गोवा डेअरीचो चेअरपर्सन पराग नगरसेकारान हो आरोप न्हयकारला. गोवा डेअरी लुकसाणीत चलता का फायद्यांत ह्या मिडियाच्या प्रश्नाक जाप दितना पराग नगरसेकारान सांगलें, गोवा डेअरी प्रॉफिटात चलता. गोवा डेअरीचो आतांचो खप दर दिसा 47,000 लिटर इतलो जाला. आयकात पराग नगरसेकाराक. कन्सल्टंट जो बसयला तो पयलीं आमी इनिशियली घेतिल्लो, कित्याक तो घेतलो 2024 आमी चार्ज घेतलो 2023 एप्रिलाक. 2 वर्सां कोणें जर प्रॉब्लम आशिल्लें आपूण येवन सायट येवन तेन्ना आमचे कडेन एप्रोच जावपाक कोणूच आयलो ना.
शेवटी आमी एक कन्सल्टंट घेवचो पडलो, कित्याक हांगा जे मार्केटींग आसा ते मार्केटींग स्टाफ कोण क्वॉलिफायड कोण ना. ते स्टाफ घेतल्यात आनी तांकां मार्केटिंगाक घाला, तांकां कशें उलोवप कितें उलोवप तें कांयच खबर ना. सो आमी तेन्ना एक स्टाफ घेतलो आनी 2 लाख रुपया कोण दिना. तो जो घेतला तो IIM इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबादाक बी गेस्ट लेक्चरर बी म्हणून होता. काही दिसाआधी आदलो डेअरी प्रेसिडेंट अनूप देसाय आणि हेर शेतकऱ्यांनी प्रशासकीय समितीन RCSची परवानगी नासतना म्हयन्याक 24 लाख पगाराचेर सल्लागार नियुक्त केल्ल्याचो आरोप केल्लो. पराग नगरसेकारान ह्या आरोपांक अर्थ ना अशें सांगलें. ऐकात. हाजे पयलीं एक MD घेतिल्लो जेन्ना बोर्ड आशिल्लो. ते MDक 2,20,000 रुपया पेमेंट येतालो. हाजो पेमेंट ताज्याकूय 1/3 आसा, ऑलमोस्ट 1/3 आसा. आनी ताका लागून ते कन्सल्टंटाक लागून ताणें सगळे जाग्यार घाला. हांगच्यान पयलीं दुदाच्यो ज्यो पेटी वताल्यो त्यो चड वताल्यो, पिलफुगेज जाताले, ते सगळें बंद केलां. प्लस जे रिकवरी आशिल्ले ते रिकवरी सगळ्यो सिस्टमॅटीक चालू जाल्या. आतां पयलीं कोणाची केस जावना आशिल्ली, आतां जाणें पळय आमकां हें केलां, पयशे तांचे दिवपाक आसा तांचेर आतां केसी जाल्या. आतां पेमेंट कितलो ताका जवळ जवळ 75,000 आसा. इतलोच म्हयन्याक 24 लाख हे फोट करता. खंयच्यान फिगर घाल तें म्हाकाय खबर ना. 24 लाख आनी 25 लाख कन्सल्टंटाक घाले. जेन्ना आमचें दूद वतालें तें ताणें एक अमकेच रेटीक दिवपाक जाय आशिल्लें. ताज्याकूय चड रेटीन हाका दिताले कोणाक. सपोज एक रिटेलर प्रायस म्हणून आसता, ते रिटेलर प्रायजा पेक्षा 1.5 रुपया चडान दुकानाचेर घालताले. आनी ते मागीर आसा पळय न्ही, ते सगळे भानगडी आसा त्यो सगळ्यो बंद जाल्ल्यो आसा. त्या खातीर हे सगळे इश्यूज थोडे अतूप तात्मे जे आसात ते उबे जाल्यात. ह्या प्रकरणात कितें कोर्टान कितें केस आसा? केस आतां हायकोर्टान जाल्या. इशू डिफरंट आसा. त्याच इश्यूचेर त्याच इशूचेर खूब इशू आसा. आनी जो प्रेस कॉन्फरन्स म्हाका दिसता जाणें घेतिल्ली, आमच्या रिकॉर्डा प्रमाणे फाटले 1.5 वर्सां आमकां गोवा डेरीक दुरूच घालना. दुसऱ्याच्या नांवान कितें जाता ना तें आमकां कळपाना. स्वताच्या नांवान हें जालां, कित्याक आतां सद्या आमी जवळ जवळ 14 रुपया तुका मिल्क इन्सेंटीव मेळटा आनी 20 रुपया मेळटा. फाटल्या 1.5 वर्साक एक जो मनीस आशिल्लो जातलो ताणें आमकां 1.5 वर्स सुमार दूदूच घालूं ना. दिवचलचो आमदार डॉक्टर चंद्रकांत शेट्टीन आपलो वाडदीस दिवचलच्या केशव सेवा साधनाच्या खाशेली भुरगीं आनी शिक्षकांच्या सांगातान मनयलो. लोकांचो मोग, आत्मीयता, काम करपाक उर्बा आणि उर्जा दिता. केशव सेवा साधना ही खाशेली भुरग्यांची शाळा. विद्यार्थ्यांची सेवा, पोसवण आणि प्रोत्साहन दिवपाक शिक्षक खूब वावुरतात अशें म्हणत त्याने संस्थेच्या कामाची तुस्त तोखणाय केली. ह्या खाशेल्या भुरग्यांचे प्रगती खातीर गरजेचो सगळे तरेचो आदार दिवपाक तयार आसात अशें डॉक्टर चंद्रकांत शेट्टीन सांगलें. मनापासून बर्थडे दिसा सांगता. ह्या स्कुलान येता तेन्ना म्हाका खंयच्या फोटोची, पब्लिसिटीची, मिडियाची अशी कांयच अपेक्षा नसता. न्हू म्हणून मताची नसता. हो जो हांगा येता तो इंडिव्हिज्युअल म्हणून डॉक्टर चंद्रकांत शेट्टी म्हणून येता. आमदार हे येताना ते ह्या स्कुलाचें जे मॅनेजमेंटाचें काम आसा खरोखरच एकदम उल्लेखनीय आसा. म्हणून ताका हांव सांगता, तुमकां कितेंय आसता ह्या स्कुला बद्दल केन्नाय याद, जी म्हाका देवान जी म्हाका शक्ती दिल्या ताच्या पर्यंत हांव प्रयत्न करतलो.
ह्या वर्सा म्हाजो उपक्रम आसा हांव परवाच कामत सरा कडेन उलयला की ह्या स्कुलान टोटल 189 भुरगीं आसा, बरोबर न्ही? 189 भुरग्यां खातीर हांव त्या टिचरांक सांगता आनी मॅनेजमेंटाक आनी त्यांच्या पॅरंट्सां खातीर एक झकासो प्रोग्राम करा आनी तो प्रोग्राम असो जावपाक जाय की प्रत्येक भुरगें हांगा येता आनी ताचे पॅरंट तांचो सत्कार तांकां स्वता घेवन बेजिकली तांकां एम्पावर करपाक आनी एवरी इयर ह्या भुरग्यां खातीर आमी नवे आमी समाजांतल्या लोकांनी करपाक जाय. म्हज्या परीन जाता तें करतलो आनी म्हजी रिक्वेस्ट आसा की एक तर चवथी पयलीं किंवा ऑक्टोबरा पयलीं हो एक बऱ्यांतलो बरो प्रोग्राम ह्या स्कुलान घडोवन हाडपाचो. ताचो बाकीचो जो सगळो सपोर्ट आसा तो आमदार डॉक्टर शेट्ये ह्या नात्यान हांव करतलो. आमदारय म्हणना ही जेन्ना भुरग्यांक हांव पळयता तेन्ना आमच्या आठवण येता. हांचेर काटकूट आनी हाच्या खातीर न्ही तर इन्स्पायट ऑफ ऑल देर प्रॉब्लेम ती फुडें सरून स्कुलान येतात, आपापली कला दाखयतात. अंदूच तांच्यांनी कांय बरे बुके केल्ले आसात, तांचे बरे पंचायती आसता, पेंटींग करतात. ते तांच्या गुणा खातीर शाबासकी दिवपाचो प्रोग्राम करतात. ही भुरगीं आनी पॅरंट्स आनी मॅनेजमेंट तुमी जो म्हाजेर विश्वास दवरल्यार तो म्हाका प्रेम दिता आनी ह्या प्रेमाच मुळे आत्तां जसो सांगतालो आमचो टिचर की हांव सबंदीस काम करता ह्या तुमच्या सगळ्या विश्वास आनी प्रेमाच मुळे हांव सकाळी 8 ते रातची 12 पर्यंत ती म्हाका एक एनर्जी मेळटा, एक पॉझिटीव एनर्जी मेळटा काम करच्या खातीर. तुम्ही हे सगळे घडोवन हाडल्या बद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. सर्वांग सुंदर चित्रशाळा नावातूच सगळें कितें येयलें. तुळशीदास हरिनायक ह्या मुर्तीकाराचे गणपती कार्यशाळेचें नांव. सुरवेक 7 गणपती केले. सोबीत, सुंदर, रेखीवताय आनी कल्पकतायेक लागून हो आंकडो इतल्या वर्सांनी 700+ जालो. जाणा जावन घेवया 85 वर्सां पिरायेच्या ह्या कुशळ मुर्तीकाराची तपश्चर्या. गणपतीची चित्रशाळा तुळशीदास आणि बंधू ह्या नावान तुळशीदास हरिनायकान ही गणपती शाळा सुरू केल्ली. हे कलाकुसरीत समर्थपणान सांगात दिवपी तेचो भाव काळा आड गेलो. मन लावन काम करपाचे तपश्चर्येक लागून वर्सान वर्स सोबीत सुंदर गणेश मूर्ती तयार जावपाक लागल्यो. अर्थातच सोबीतकाय आणि रेखीवताय सगळ्यांचेच लक्ष ओढून घेता. हांगाय तेंच जालें. सगळ्या आंगांनी सुंदर मुर्त्यो करपी अशी फाम तुळशीदासाक मेळ्ळी. सोबीतकायतेची पावतीच मेळिल्ल्यान तेणें उपरांत चित्रशाळेक नांवय तशेंच दिलें सर्वांग सुंदर चित्रशाळा. जाणा जावन घेवया फातोड्डेच्या तुळशीदास हरिनायकाचो 61 वर्सांचो प्रवास. मूर्ती लोकांक दिसता पळय ती सोबत मूर्ती दिसपाक जाय, ती मूर्ती बरी दिसपाक जाय ह्या बद्दल आमी भयंकर हातून विचार करतात. कित्याक आमकां लोकांनी फुडें व्हेला. मूर्ती हांव चित्रकार म्हणून चित्रकार कितलेशे पूण हांव चित्रकार ह्या नात्यान लोकांच्या नात्यान म्हाका ही मूर्ती व्हरपाक ताणीच म्हाका हें केलां म्हणून. आनी लोकांक हांव करता त्यो मूर्ती आवडटात, त्यो कश्यो आवडटात कितें आवडटा तें हांव नकळो पूण तांकां आवडटात. ताका लागून आज ही येदी व्हडली चित्रशाळा जाल्या. तर मूर्ती आतां करता आसतना पयलीं आमी चवथ केन्ना ही पयलीं विचार करता. आतां फुडली चवथ तर चडशे तो म्हाका हांव आतांच सांगता केन्ना ती फुडली चवथ आयल्या 4 सप्टेंबराक. ते फुडली चवथ आयल्या आतां ऑगस्टाक अबावट 24 तारखे सुमार आसतली अशें हे विचार तकलेन पळयना. एक मुर्तीकार ह्या नात्यान हांव पयलींच चळवळ करतात आनी ही करपाक कारण कितें अंदू अदीक मास आशिल्ले कारणान आमकां 1 म्हयनो मागीर मेळ्ळा एक जालें. पूण अशें आसतना 1 म्हयनो माळ म्हणून आमी सुशेगाद ना. आमी कितें करतात आमची जबाबदारी कितें आसा लोकांक मूर्ती बरे पयशेन करून ती वेवस्थेचेर ती पावती पोचपावती करपाची. पयलीं हांव गोंयची माती हाडटालो मांडून हे गोंयची माती आतां सांगलां हांवें घट्ट पूण कितें आसा जालां कितें ती मातयेची मूर्ती कितली केली तरी ताका कण भायर सरता आनी ती मागीर ते वयर ते भुरभुरे बी येना तशें अशें हे येतात. कितले केल्यार मूर्ती कडेन हेंच जायना. पूण हेका लागून माती हांवें आतां सद्या भावनगर माती ही गुजरात जाता ती बॉम्बे शाडू म्हणून येता. हांव आतां येता जायत तर महाराष्ट्रांतल्यान बांद्या साकून ही माती हांगा हें करता. मुगेलो तो एक सुवार म्हणून आसा ताका सांगलें जाल्यार फोनाचेर म्हाका माती पडटा. माती आज पळोवपाक गेल्यार 40 किलाचे मातयेचे प्रेस आसा 300-350 रुपये पोरं आशिल्ले. पोरं 15 रुपये वाडयल्यात.
म्हारगाय पेट्रोल वाडलं न्ही पेट्रोल वाडलें की सगळें वाडटा म्हारगायेक तोंड दिवचेंच पडटा पूण ताजे बरोबर ते लोक समजता तशें कांयच ना रंग वाडला हे सगळें आसात ही परिस्थिती मुखार वाडत वचपाची कित्याक म्हजे वेळार हांव सांगता 10 रुपया गणपती आशिल्लो त्या वेळार 713 मुर्ती कश्यो जाल्यो 13च्यो 25 कश्यो जाल्यो चित्रशाळा मडगांवां पावतकच हो आंकडो 60चेर कसो गेलो आनी उपरांत केन्नाच फाटीं वळून पळयलें ना तुळशीदास नायक सांगता. जेवण ताजो उगडो आसतलो आनी ताजो पूत मुखार फ्रेंड आशिल्लो ताका सांगलें गणपती हांवें म्हणलें वच रे मडगांवां आनी 2 चित्रशाळे वतात 7 गणपती न्ही 3-4 गणपती आनी यो मेळटलो तुका सट्ट करून म्हज्या बायलेच्या तोंडाचेर अशें आयलें ताका खबर आशिल्ली की हांव गणपती करता तेन्ना म्हजें लग्न जाता आनी व्हडलो जावं ना तेन्ना बायलेचे जिबेर कितें बसलें म्हणून कोण जाणा तूं सगळे आमचो गणपती थंय करता चित्रशाळेंत करता रंगयता आनी हाडटा आनी ताकाय पयशे दिता न्ही फुक्याकाय न्ही ताकाय पयशे दितालो पण तागेले 7 गणपती करपाक तुका आनी कितें जालां ही ती तोंडाचेर हें पडटा म्हजी कितें तरी हांव नको एक जाल्ल्या भशेन बरें म्हणलें हाड 2 कुळे माती हाडली ताणें दिली आनी ताका 7 गणपती केले थंयच्यान हांवें केन्ना येवजेल ना की म्हजी चित्रशाळा ही त्या चित्रशाळेचा हांव मुखार केन्ना गणपती करतलो आशिल्लो चित्रशाळा तशें पूण जालां कितें भानगड ही एक सरप्रायज म्हाका की लोकांनी म्हणलें की अरे तुवें कोणें केल्या मामनदास गेलो मरे कोणें केल्या अमक्यान केल्या म्हाका कर रे दुसऱ्या वर्सा 7च्यो 13 मुर्ती जाल्यो 13च्यो 25 जाल्यो टायप पण कोर्सान खंय दवरतलो मडगांव वाडली मडगांव चित्रशाळा 60 जाली 60 लोकांनी मागणीचे अनुसार तूं बरो करता म्हणून आज लोकांच्या हाजेर ही मुर्ती आज पावल्या लोकांक आवडटात म्हणून हांवें केन्ना म्हणजे मित्रवर्ग जायते आसात म्हणजे कोणा वेले म्हजे मुर्ती व्हर म्हणून हांव केन्ना सांगूं ना नामना वाडली तश्योच जबाबदाऱ्यो वाडल्यो जबाबदारीन काम केल्ल्यान तोखणाय वाट्याक येयली घरांतल्या भुरग्यांचो हातभार लागपाक लागलो भुरग्यांक सदांच नवें येव जाता भुरग्यांक आसता तो नव्याचो ध्यास चित्रशाळेक नवें नांव दिवचें अशें दिसलें आनी भुरग्यांनीच नवें नांव सुचयलें तुळशीदास बाबान तिवूय काणी सांगली. म्हजी चित्रशाळेचें पयलें नांव चित्रशाळे नांव सर्वांग सुंदर म्हणून आशिल्लें गणपतीची चित्रशाळा तुळशीदास आनी बंधू यांची म्हणून आशिल्ली पूण आतां कितें जालां भाव म्हगेलो गेलो 95 गेलो हें जावन व्हडलो भाव तो म्हज्याकय 2 वर्सांनी व्हड शशिकांत म्हणून ताजे उपरांत गणपती तेन्ना म्हगेलो गणपती तेन्ना जवळ जवळ 300-350 गणपती भाव गेलो तेन्ना 350 गणपती आनी तोय बी मॅनेज करतालो रंगयतालो पूण म्हणटकीर हांवें कितें केलें कामगारां मार्फत हांवें रातपाळी दिसपाळी करून सगळें हें करून हांवें म्हगेलें काम करून हांवें केलें पूण जालें पूण ह्या मुर्ती मडगांवां मार्केटान हाका स्टेशन रोडार ओल्ड स्टेशना कडेन थंय केले थंयच्यान मुर्ती हांवें फातोर्डा सुद्दां हाडली हे जाग्याची अडचणी लागून कित्याक लोकांचे मागपाक दिवपाक थंय हाडली थंयच्यान गणपती आतां स्वता दामबाबाच्या स्थळ चंद्रेश्वर भूतनाथाची मठी आणि दामबाबाच्या स्थळान ही आतां स्थायीक मूर्ती सारकी परमनंट चित्रशाळा म्हणून हांवें केन्नाच भुरग्यांक सांगूं ना हे चित्रशाळेचें नांव भुरग्याच्या जेन्ना भुरग्यान भितर मन घातलें आनी ताणीच नांव दवरलें की ही सर्वांग सुंदर हें नांव आज तांच्या मतान जालां म्हज्या मतान न्ही सर्वांग सुंदर म्हाका म्हणपाक बरें लोकांनी म्हटलें सर्वांग सुंदर लोकांच्या मनान ही सर्वांग सुंदर हे कानाचेर सदां येतात सर्वांग सुंदर मरे तुमची चित्रशाळा बरें जाता गणपती हे लोकां कडेन आयकूं येता. आणि आयच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपता. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprimegoa@gmail.com व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट ट्विटर फेसबूक इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर पळयत रावात प्रायम.